श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. सर्वांच्या कल्याणातच आपले कल्याण साधलेले असते, याचा कधीही विसर पडू देऊ नका. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, सर्वांच्या कल्याणातच आपलं कल्याण साधलेलं असतं. या विचाराचा संपूर्णपणे अर्थ असा आहे की आपण समाजाचा एक भाग आहोत, बरोबर की नाही? त्यामुळे इतरांचं भलं केल्यानेच स्वतःचं खरं कल्याण होत असतं. संकुचित स्वार्थ सोडून निस्वार्थीपणे जगल्यास समाजाची प्रगती होते आणि आपोआपच आपलेही जीवन सुखी, आनंदी आणि समाधानी होते. समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपण एक प्रकारे समाजाचा भाग आहोत, मग आपण स्वार्थीपणाने जगल्यावर प्रत्यक्षात आपली प्रगती होईल का हो? नाही होणार. इतरांचं आपण बघा, प्रत्यक्षात भलं केल्यावर लोक सुद्धा आपली नावं काढत असतात. लोक आपल्याला विचारतात. जर आपण लोकांच्या कामामध्ये अडथळे आणत असू तर लोक आपल्याला विचारतील का हो? नाही ना. म्हणून समर्थ म्हणाले, ज्यावेळी तुम्ही स्वार्थीपणाने जीवन जगत नसाल, स्वार्थीपणा सोडून निस्वार्थीपणाने जगत असाल, तर तुमच्यामध्ये प्रगती दिसून येईल आणि त्यामुळे आपोआपच तुमचे जीवनसुद्धा सुखी, समाधानी, आनंदी होईल. मग त्याचप्रमाणे आपलं खरं सुख, प्रगती आणि यश हे फक्त स्वतःपुरतं मर्यादित नसतं. समाजातील प्रत्येक व्यक्ती सुखी, सुरक्षित आणि समाधानी असेल तरच आपलेही जीवन आनंदी आणि स्थिर राहते. सुंदर भाग समर्थाने प्राप्त करून दिलेला आहे. एक गाव होतं. त्या गावामध्ये एक वृद्ध शेतकरी आपल्या 4 मुलांसोबत राहायचा. मुलं सुद्धा आपापसात सतत भांडत असत. कोणत्याही कारणावरून, क्षुल्लक कारण असू दे, छोटं मोठं होईल, सतत रोजची कटकट असायची आणि केवळ स्वतःचा विचार करायचा. प्रत्येकजण स्वतःचा विचार करायचा. त्यामुळे काय व्हायचं, या भांडणामुळे शेतकरी चिंतेत असायचा. एकदा तो शेतकरी आजारी पडला आणि त्याने 4ही मुलांना जवळ बोलावलं. त्यांना बघा, एक लाकडांची एक मोळी आणायला सांगितली. शेतकऱ्याने प्रत्येक मुलाला ती मोळी तोडायला सांगितली, पण कोणीही ते करू शकलं नाही. त्यानंतर शेतकऱ्याने ती मोळी सोडली, बरोबर की ना? ती लाकडाचा संपूर्णपणे जी बांधलेली गठ्ठा होता, मोळी होती, ती सोडून एक एक काठी बघा प्रत्यक्षात प्रत्येकाला देऊ केली आणि प्रत्येकाला एक एक काठी दिल्यानंतर त्या मुलांनी सहजपणे त्या काठ्या तोडल्या. शेतकरी म्हणाला, या काठ्यांसारखे तुम्ही एकत्र राहिलात तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. पण जर तुम्ही आपापसात भांडून स्वतःचा स्वार्थ बघत राहिलात तर बाहेरच्या लोकांमुळे तुमचं नुकसान होईल. म्हणून लक्षात ठेवा, कशामध्ये स्वतःचं कल्याण, आपलं कल्याण साधलेलं असतं. एकमेकांना मदत करण्यातच खरं सामर्थ्य. समर्थ म्हणाले, आपण ज्याप्रमाणे इतरांच्या भल्याचा विचार, सहकार्य, मदत आणि सद्भावना जर ठेवली तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर नक्कीच
दिसून येतो की नाही? मग हा विचार आपल्याला निस्वार्थपणाने परोपकार, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारी यांची जाणीव करून देणार आहे. थोडक्यात काय, तर इतरांचं भलं करण्यातच आपलेही भलं हे दडलेलं असतं. म्हणूनच नेहमी सर्वांच्या हिताचा विचार करायचा. त्यामुळे सर्व चांगलेच होणार आहे. परंतु जर बघा प्रत्यक्षात आपण वाईट करायला गेलो तर वाईटच होईल ना. म्हणून तुमच्या जीवनात तुम्हाला सुखी आनंदी पाहायचं असेल तर इतरांची मदत करण्यातच तुम्हाला समाधान प्राप्त होईल. कारण ज्याप्रमाणे बघा आपण दुसऱ्यांच्या कामामध्ये अडथळे आणतो. एखादी व्यक्ती बघा काम पूर्ण करत असताना त्या कार्यामध्ये आपण काहीतरी दोष आणत असतो आणि त्यामुळे ते काम होणारं अडून जातं. मग ती स्वतःहून व्यक्ती बघा प्रत्यक्षात आपल्याला चांगलं म्हणेल का हो? नाहीये. आपल्यामुळे त्यांचं काम थांबलं गेलं. मग त्या पद्धतीने ती व्यक्ती तुम्हाला बघा चांगलं बोलणार नाही आणि समाजात सुद्धा बघा तुम्हाला लोक मान सन्मान देणार नाही. आपण एक समाजाचा एक भाग आहोत ना, मग आपल्याला कसं जगायचं आहे. ज्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये सहकार्य करता आलं पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला जेव्हा बघा गरज असेल तेव्हा नक्कीच मदत करता आलं पाहिजे. सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. ही जर सद्भावना आपल्या मनामध्ये उत्तम प्रकारे पेरली ना, तर त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या मनावरती, तुमच्या जीवनावरती तुम्हालाच पाहायला मिळेल. तुम्ही एक प्रकारे सवय लावून घ्या ना. समर्थ म्हणाले की प्रत्यक्षात ज्याप्रमाणे त्या शेतकऱ्याने लाकडाची मोळी बघा बांधून प्रत्येकाला सांगितलं की ही लाकडाची मोळी तोडून दाखव, पण स्वतःच्या स्वार्थासाठीच ना. दररोज भांडण करायचं. मग त्यामुळे काय झालं, शेतकरी तो चिंतेतच होता ना. त्यानं लाकडाची मोळी तोडता आली का? नाहीये. प्रत्येकाने काय केलं, एक 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 सेपरेट केलं आणि नंतर ती लाकडाची जी काठी होती ती तोडू शकले. म्हणजे जेव्हा एकजूट असते बघा, आपलं सुद्धा आपल्या बहीण भावांशी पटत नाहीये, क्षुल्लक कारणावरून भांडण होत असतं. परंतु जर बघा आपण बहीण भाऊ एकत्र असलो तर कोणाची हिंमत सुद्धा होत नाही. कारण का, एकजूट आहे. म्हणून आपल्यामध्ये स्वार्थीपणा नसावं. आपल्यामध्ये जर अभिमान असेल, गर्वपणा असेल, मग उपयोग काय? त्याचा उपयोग आपल्या जीवनावरती होता कामा नये. स्वार्थीपणा बाजूला ठेवायचा आहे. कारण जर तुम्ही स्वार्थीपणा आणत असाल तर लोक सुद्धा बघा स्वार्थीपणानेच तुमच्याकडे पाहतील. आणि निस्वार्थीपणाने तुम्ही जीवन जगत असाल तर बघा जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा लोक तुमच्याकडे धावून नक्कीच येतील. म्हणून समर्थ म्हणाले, सर्वांच्या कल्याणातच आपलं कल्याण साधलेलं असतं. जेव्हा तुम्ही लोकांचं चांगलं करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा आपलं सुद्धा चांगलं होणारच. परंतु जेव्हा तुम्ही वाईट करायला जाल तेव्हा प्रत्यक्षात वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. हा विसर आपल्याला का होतो? आपल्याला माहीत आहे तरी सुद्धा आपण अशा प्रकारे वागतो. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्यामध्ये एकता असणं गरजेचं आहे. एकमेकांना मदत करणं ज्याप्रमाणे आपल्यामध्ये सवय असणं गरजेचं आहे. बघा, स्वतःचं खरं आणि दुसऱ्यांचं खोटं या प्रकारे ही भूमिका आपल्यामध्ये नसावी.
आपल्यामधला जो बघा प्रत्यक्षपणे आपण कार्य करतो त्या कार्यामुळे आपली प्रगती होत असते आणि ती प्रगती करण्यासाठी आपोआपच आपलेही जीवन सुखी समाधानी होऊ शकते. जय जय रघुवीर समर्थ.